आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. वरुणजी, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत करतो. ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत मतदान चाललेलं आहे आणि आत्ताच्या या आधीचे जे 3 टप्पे झालेले आहेत त्यात कमी झालेली मतदानाची टक्केवारी, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता आणि तुम्हाला अशी खात्री वाटते का की या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का वाढेल म्हणून? धन्यवाद. सर्वप्रथम एनडीटीव्ही मराठीचे खूप खूप आभार. तुम्ही आज मला आमंत्रित केलं आणि त्याचसोबत तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नवीन चॅनल सुरू झालेलं आहे. आतापर्यंत 3 टप्प्याचं मतदान झालेलं आहे. मला वाटतं आज 4थ्या टप्प्याचं मतदान आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा महाविकास आघाडी असेल, अत्यंत उत्तम वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभरात आहे. मी स्वतः आम्ही ज्या 21 जागा लढतोय त्या सगळ्या 21 जागांमध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये जाऊन आलेलो आहे आणि त्यामुळे अगदी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणपट्टा असेल, सगळीकडचे लोक हे ठामपणे आमच्या सोबत आहे. आणि आता ही निवडणूक ही कुठेतरी जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही जी निवडणूक आहे त्यामध्ये आमच्या बाजूनी जनशक्ती आहे, लोक आमच्या सोबत आहेत आणि त्याचा आम्हाला आता चांगला परिणाम दिसायला लागलेला आहे आणि 4 जूनला तर संपूर्ण देशाला दिसेल. दुसरा आपण विचारलेला प्रश्न तो म्हणजे जी काय मतदानाचं टक्केवारी घसरलेली आहे किंवा कमी झालेली आहे, मला वाटतं यामध्ये उन्हाळ्याचं एक देखील प्रचंड मोठं कारण आहे. आज सुद्धा मी आज कल्याण लोकसभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांची सभा आहे. आम्ही त्या सभेची पाहणी करायला गेलो तेव्हा दुपारी 12:30 वाजता 40 डिग्री, मला वाटतं 41 डिग्री जवळपास तापमान होतं आणि त्यामुळे दुपारच्या वेळी मतदार हे स्वतःहून घराबाहेर पडत नाहीये. ती वस्तुस्थिती आहे, ती आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे. संध्याकाळी 4 नंतर तो मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा आहे. एक या निमित्तानं काही तज्ज्ञांशी आम्ही बातचीत केलेली होती पहिल्या 3 टप्प्यांमध्ये. त्यांचं असं म्हणणं होतं की प्रस्थापित असो उमेदवार किंवा मग त्याच्या विरोधात लढणारा, या दोन्हींच्या बद्दल मतदारांमध्ये तेवढी उत्सुकता दिसत नाही की मतदार घराबाहेर पडतील, मग ते उन्हाळा असो पावसाळा असो कुठल्याही विपरीत परिस्थितीमध्ये ते घराबाहेर पडतील आणि मतदान करतील. यामुळे ही प्रचाराची टक्केवारी, मतदानाची टक्केवारी जी आहे ती कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला असं वाटतं? नाही, मतदानाची टक्केवारी ही जर आपण गेल्या 5 निवडणुकांचं ऍव्हरेज काढलं तर मला वाटतं ती जवळपास तेवढीच असेल. अगदी 2019च्या तुलनेमध्ये ती काय थोडी 1-2% पुढे मागे झाली आहे का मला माहिती नाही, पण आपण जर सरासरी काढली लास्ट 5 लोकसभेच्या निवडणुकीची तर मला वाटतं ती तेवढी असणारच आहे. पण उष्णता, आलेली गरमी हे मला वाटतं सगळ्यात मोठं त्याच्या मागे कारण आहे. कारण प्रचार तर आम्ही पण करतोय, आमचे विरोधक पण करतायत, त्यामुळे प्रचारामध्ये कुठे कमी आहे का तर मला माहिती नाही. एक मात्र खरं आहे की राजकारणाचा जो काही चिखल झालेला आहे त्याला सामान्य मतदार 100% कंटाळलेला आहे आणि म्हणून सामान्य मतदार ही सगळी परिस्थिती बदलण्याकरता आमच्या मागे आणि महाविकास आघाडीच्या मागे उभा राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे. बरोबर. पण ज्या पद्धतीनं आकलन केलं जातं टक्केवारीवरनं, मी पुन्हा एकदा तोच मुद्दा येतोय, नंतर मी कल्याणच्या मुद्द्याकडे येतो, कल्याणमधल्या सभेच्या मुद्द्याकडे, की टक्केवारी वाढली आणि टक्केवारी कमी झाली तर एक ठोकळेबाजपणे अंदाज बांधले जातात किंवा एक प्रेडिक्शन वर्तवली जातात की असं होऊ शकतं, प्रस्थापित जे आहेत त्यांना धक्का बसेल किंवा नाही धक्का बसू शकत. तुम्हाला असं काही दिसतंय का की ही जी टक्केवारीची पद्धत जो आपण बघतोय की फार उत्साह मतदारांमध्ये दिसत नाहीये, त्याचा कोणाला फायदा किंवा नुकसान होऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय? नाही बघा, मी तुम्हाला सांगतो, इलेक्शन इंजिनिअरिंगचा मी एक अभ्यासक आहे, मला आकड्यांची आवड आहे, त्याच्यामुळे मी तो अभ्यास गेले अनेक वर्ष करतो. असे कुठलेही अंदाज कोणीही बांधू शकत नाही, कुठला सेफोलॉजी सुद्धा बांधू शकत नाही. उदाहरणार्थ कोणत्या यादीमध्ये किती मतदान झालंय आणि ती यादी ही कुठल्या पक्षाला पोषक आहे त्याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधू शकता फार तर फार. पण एका लोकसभा मतदार क्षेत्रात साधारणतः 2000 याद्या असतात. त्यामुळे एखाद्या यादीमध्ये खूप चांगलं झालं असेल, ती यादी एका पक्षाला पोषक असेल, दुसऱ्या यादीमध्ये खूप कमी झालं असेल आणि ती दुसऱ्या पक्षाला पोषक असेल आणि सरासरी जर 60% झालं असेल मतदान, तर तुम्ही कसं काय ठरवणार? त्यामुळे केवळ एक असा ढोबळ अंदाज लावणं हे कुठल्याही सेफोलॉजिस्टला सुद्धा शक्य नाही, विरोधकाला सुद्धा शक्य नाही, सत्ताधाऱ्यांना सुद्धा शक्य नाही आणि मीडियाला सुद्धा शक्य नाही. 2000 केंद्रांवर कशी वोटिंगचं पॅटर्न आहे हा जोपर्यंत आपण स्टडी करत नाही, आणि तो तर काही मतदानाच्या दिवशी करता येत नाही, हा 2 दिवसानंतरच केला जातो, त्यामुळे त्याच्यानंतर आपण एक तुम्ही म्हणाल तसा अंदाज बांधू शकतो. पण असं काही हे कठीण असतं सांगणं फार. वरुणजी, तुम्ही तरुण नेते आहात, युवा नेते आहात आणि हल्लीची तरुणाई ही मार्केटवर देखील लक्ष ठेवून असते. तुम्ही मार्केटवर लक्ष ठेवून असता का? आणि मार्केटमध्ये ज्या काही घडामोडी सध्या सुरू आहेत, चढ उतार जे बघायला मिळतात
त्याच्यावरनं काही अंदाज लागू शकतात? बघा कसं आहे, शेवटी मी मार्केटमध्ये, मला काही त्याचं फार ज्ञान नाही, तरी देखील आजकाल ऍप्समुळे इन्व्हेस्टिंग हे प्रचंड सोपं झालेलं आहे. त्यामुळे थोडंफार इन्व्हेस्टिंग मी करतो. पण माझे जे गुजराती मारवाडी मित्र आहेत त्यांना त्याचा प्रचंड शौक आहे. आणि जे काही सध्या मार्केट घसरतंय त्यांनी मला सांगितलंय की ह्याचा अर्थ मोदी 100% 4 जूनला हरणार, आणि म्हणून काहीतरी थोडंफार बदल होतोय, असा हा त्यांचा अंदाज आहे. आणि असा अंदाज खरा ठरेल अशी माझी अपेक्षा आहे. मी तुमच्या अंदाजाकडे येतो. महाराष्ट्रामध्ये काय होणार? किती जागा महायुती महाविकास आघाडीला मिळू शकतात? आपण महाविकास आघाडीबद्दल बोलूया. तुमचा अंदाज काय आहे? महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? मी असा आकड्यांमध्ये एक्झॅक्टली आपल्याला सांगू शकणार नाही, कारण मी काही संपूर्ण 48 जागांमध्ये फिरलेलो नाही. मी आपल्याला सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्या आमच्या 21 जागा आहेत, मी म्हणालो तसं त्या बहुतांश जागांवर मी गेल्या महिन्या 2 महिन्यात गेलेलो आहे. प्रचार सभांमध्ये सहभागी झालेलो आहे. अनेक कार्यकर्ते मेळावे घेतलेत, लोकांशी बोललेलो आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला अत्यंत चांगलं पोषक वातावरण आहे. आणि हे आता भाजपला कळून चुकलेलं आहे. म्हणूनच 10 वर्ष पंतप्रधान राहिलेल्या मोदी साहेबांचे वारंवार इकडे सभा घेतल्या जात आहेत. हे कमी होतं तर आता मी ऐकलंय मुंबईमध्ये रोड शो पण घेणार आहेत. म्हणजे मोदी साहेबांना जर रोड शो घ्यायला लागलाय, तर मग एवढे 2 पक्ष फोडून आणि 200 आमदार एकत्र करून आणि खासदार फोडून यांचा काय उपयोग झाला? जर 10 वर्ष यांनी एवढा विकास केला होता, तर केवळ आम्ही विकास केलाय हे ओरडून ओरडून सांगण्याची काय गरज होती? जनतेने स्वतःहूनच मतदान केंद्रावर जाऊन यांना मतदान केलं असतं. पण हे इतके 10 वर्ष वारंवार पेट्रोल पंप या लोकांनी सोडला नाही ऍडव्हर्टाईज करायला. प्रत्येक गोष्टीवर ऍडव्हर्टाईज करून सुद्धा, स्वतःचं विकासाचं मॉडेल दाखवून सुद्धा आजही यांना खात्री नाहीये की आपण महाराष्ट्रात सत्तेत आहोत, देशात सत्तेत आहोत, तरी आपल्याला परत एकदा लोक निवडून देतील. म्हणून सर्वोच्च नेत्याला गल्लोगल्ली त्यांना फिरवावं लागतंय. ही वस्तुस्थिती आणि कोणी नाकारू शकत नाही. वरुणजी, मगाशी तुम्ही कल्याणच्या सभेचा उल्लेख केलात. कल्याणच्या सभेमुळे नेमका काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय? उद्धव ठाकरे साहेबांच्या जवळपास गेल्या 3 महिन्यामध्ये 150 पेक्षा अधिक मला वाटतं सभा झालेल्या आहेत. या आधी सुद्धा साधारणतः 2 महिन्यापूर्वी कल्याण लोकसभामध्ये ज्या 6 विधानसभा क्षेत्र येतात, त्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांची एक सभा झालेली आहे. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. आज डोंबिवलीच्या एकदम शहरामध्ये मध्यस्थानी असलेल्या भागशाळा मैदान येथे त्यांची सभा होणार आहे. आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभेला दिसेल. कारण अनेक लोक जे आमच्या सोबत राहिलेले ते आज आम्हाला कल्याण लोकसभेमध्ये जरी सोडून गेलेले असतील, तरी निष्ठावंतांची फौज ही किती मोठी आहे हे आज आपल्याला सभेच्या माध्यमातून दिसेल. आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांचे विचार ऐकण्याकरता कल्याण लोकसभेतील जनता असेल, सगळे कार्यकर्ते असतील, हे आतुर आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही आता त्याची प्रतीक्षा करतोय. 17 तारखेला एक सभा होणार आहे, ज्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. मोदी आणि राज ठाकरे एका मंचावर येणार. हे 2 नेते एकत्र आल्याने महाविकास आघाडीला आणि खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काही फरक पडेल असं तुम्हाला काही चित्र दिसतंय? बघा, मोदी साहेब हे त्यांचे सर्वोच्च नेते आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे ते त्यांच्या पक्षाचा गल्लोगल्ली प्रचार करतायत. हे मला वाटतं कुठेतरी इकडचे जे त्यांचे महाराष्ट्रातील नेते ह्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, म्हणून त्यांना मोदी साहेबांना आज प्रत्येक मतदारसंघात 2-2, 3-3 सभा घ्यायला लागतात, मला वाटतं हे ते दर्शवतं. आणि दुसरं, आपण ज्यांचा उल्लेख केला त्यांच्यावर काही मला फारसं भाष्य करावं असं वाटत नाही. कारण आपण जर एखाद्या क्रिकेट मॅच बद्दल विचारलं तर आपण 2 टीम बद्दल बोलू शकतो, ही टीम जिंकणार की ही टीम हरणार. आपण आकाश चोप्रा आणि संजय मांजरेकर जे क्रिकेट खेळतच नाहीयेत त्यांच्याबद्दल कशाला बोलायचं? ठीक आहे, 2019ला त्यांनी काँग्रेस एनसीपीचा प्रचार केला होता, काही फरक पडला का? तेव्हा उद्धव ठाकरे साहेब हे भाजप सोबत होते. आणि त्यामुळे जेवढ्या 2014ला जिंकलेलो तेवढ्याच जागा आम्ही जवळपास परत 2019ला जिंकलो. तेव्हा सुद्धा असंच त्यांनी जाऊन सगळीकडे प्रचार केलेला. तेव्हा त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितलेलं की ते सुपारीबाज आहेत. हे काय मी नाही म्हणत, हे देवेंद्रजी फडणवीस म्हणालेले आहेत. आणि आता परत एकदा निवडणूक लढतात ते तसं करतायत. त्यामुळे आकाश चोप्रावर किती बोलायचं हे मला वाटतं काही योग्य नाही. अगदीच वरुणजी, माझा देखील तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे मोदींनी आता ठाकरे आणि पवारांना ऑफर दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी जरी ही ऑफर फेटाळली असली तरी आपण पाहतोय खरं तर या ऑफरमुळे अनेक चर्चा होत आहेत. नेमकं काय कारण असावं? मोदींवरती अशी वेळ का आली असावी? आम्ही भाजप सोबत अनेक वर्ष होतो आणि गेले 8 ते 10 वर्ष तर मी सुद्धा भाजपच्या काही नेत्यांची जेव्हा आमची युती होती त्यावेळी जवळून काम केलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की त्यांचा प्रचंड भरोसा हा सर्व्हेवर असतो. वारंवार ते सर्व्हे करत असतात आणि त्याच सर्व्हेच्या अनुषंगाने आज आपण पाहिलं असेल तर शिंदे गटाच्या अनेक लोकांची तिकीटं कापली,
सिटिंग त्यांची पालघरची सीट स्वतःकडे घेऊन टाकली. अजितदादांचे 40 आमदार असताना सुद्धा केवळ त्यांना 4 सीट दिल्या आणि प्रत्येक वेळी सर्व्हेचं कारण पुढे केलं. आजही त्यांचा सर्व्हे त्यांना सांगतोय की महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, उद्धव साहेबांची, पवार साहेबांची प्रचंड लोकप्रियतेची एक सहानुभूतीची लाट आहे. जनता ही त्यांच्या मागे उभी आहे आणि त्यामुळे कुठेतरी 4 जून नंतर आपल्याला काही बदल करता येतील का, म्हणून त्यांनी एक आपण ज्याला म्हणतो की एखादा रस्ता ओपन ठेवावा तसं काहीतरी केलं असावं असा माझा अंदाज आहे. पण त्यावर जे काही उत्तर द्यायचं होतं ते मला वाटतं उद्धव साहेबांनी दिलेलं आहे, पवार साहेबांनी दिलेलं आहे आणि वरिष्ठ नेत्यांनी दिल्यानंतर मी काय त्यावर बोलणार नाही. पण माझा तरी अंदाज आहे म्हणूनच त्यांनी असं काहीतरी ते कदाचित मोदी साहेब म्हणाले असतील. वरुणजी, येणाऱ्या काळात पदवीधर निवडणुका येत आहेत आणि त्यासाठी तुमचं नाव देखील सुचवलं जाते, तुमचं नाव चर्चेत आहे, काय प्रतिक्रिया तुमची यावर? बघा, आता पदवीधरच्या 4 निवडणुका या 10 जून रोजी होणार आहेत आणि त्याचे फॉर्म मला वाटतं 22 मेला भरायची शेवटची तारीख आहे. पण तत्पूर्वी 20 मे रोजी आमच्याकडे आम्ही पक्ष म्हणून लढत असलेल्या तब्बल 9 जागांचं मतदान आहे. त्यामुळे आता तरी आमच्या संपूर्ण पक्षाचं फोकस हे लोकसभेच्या निवडणुकीवर आहे. 9 जागा हा काही कमी आकडा नाही. त्यामुळे आणि त्यात सुद्धा आमचा बालेकिल्ल्यातला मुंबई, ठाणा, कल्याण हा सगळा परिसर आहे. त्यामुळे आमचा संपूर्ण फोकस हा त्यावर आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते हा निर्णय घेतील कोणी लढायचं, काय लढायचं. पण हा पदवीधर मतदारसंघ हा गेले अनेक वर्ष आम्ही जिंकत आलेलो आहोत. पदवीधरांचा विश्वास हा शिवसेनेवर आहे, त्यांचं प्रेम हे उद्धव ठाकरे साहेबांवर आहे. परत एकदा 10 जूनला जेव्हा निवडणूक होईल त्यावेळी आम्ही परत एकदा तो मतदारसंघ जिंकू अशी मला खात्री आहे. मी एकच आपल्याला मी आता आपला स्क्रोल बघतोय टीव्हीवर सुद्धा तुमचं चॅनल लावून ठेवलेलं आहे. माझी आपल्याला एकच विनंती आहे की आता आचारसंहिता लागलेली आहे. 2 दिवसापूर्वी या आज जिकडे जिकडे मतदान होतंय तिकडचं आपण संपूर्णपणे प्रचार थंडावलेला आहे. मी पाहतोय की केवळ आपलाच चॅनल नाही तर अनेक चॅनल 2019चे आकडे दाखवत आहेत. 2019 साली तुम्ही आम्हाला किती जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या ह्याला किती जागा मिळाल्या असं दाखवत आहे. मला वाटतं प्रचंड मिसलिडिंग आहे, कारण तेव्हा हे 2 पक्षच नव्हते. त्यामुळे 2019 सालची आकडेवारी दाखवणं हे काही मला आचारसंहितेला धरून वाटत नाही. आपण देखील त्याचा विचार करावा. मी इतर चॅनलना देखील पक्षाचा सचिव म्हणून तशी विनंती करणार आहे. त्यामुळे 2019चा आपण जर दाखवत असाल तर त्याच्या आधीचे सुद्धा जेव्हा काँग्रेस जिंकली तेव्हा सुद्धा आपण निकाल दाखवले पाहिजेत. वरुणजी, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही तरुण नेते आहात, टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चाललेली आहे, AI, ब्लॉकचेन, वेगवेगळी तंत्रज्ञान विकसित होत चाललेली आहे. आपली जी निवडणूक पद्धत आहे त्या निवडणूक पद्धतीमध्ये काही एक बदल व्हावा असं तुमचं मत आहे का, किंवा सजेशन आहे का जे इम्प्लिमेंट केलं जाऊ शकतं, जो गेम चेंजर असू शकतो? कारण पावसाळा असेल, उन्हाळा असेल, मतदार कंटाळतात किंवा घराबाहेर पडत नाहीत. ते जास्तीत जास्त घराबाहेर कसे पडतील यासाठी काही तंत्रज्ञानात बदल करता येऊ शकतो का, असं तुम्हाला वाटतं का? नाही, नक्कीच. आता ब्लॉकचेनचा इकडे कसा काही आपल्याला जोड करता येईल हे मला कळत नाही अजून. पण एआयचा 100% पुढे जसं जसं हे टेक्नॉलॉजी डेव्हलप होत जाईल तसं 100% त्याचा वापर करण्यात येईल. आता मला वाटतं प्रचारामध्ये तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळ्याच पक्षांनी वापर केलेला आहे आणि त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड ही सोशल मीडिया सोबत लावून जास्तीत जास्त मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल याकरता सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. अजूनही आपल्याकडे फिजिकल वोटिंग होतं, त्यामुळे प्रत्येक नागरिक हा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतो. त्याच्या रांगा कमी करायला उन्हातानाची वेळ असते, याकरता कुठे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होऊ शकतो का, तो आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण जे आयडी कार्ड दाखवतो ज्याच्यामुळे ते आयडी कार्ड दाखवायला जी काही एक्स्ट्रा 2-5 मिनिटं प्रत्येक मतदाराच्या मागे जातात, ती प्रक्रिया आपल्याला कमी करता येईल का आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे, जेणेकरून एकदा मतदान केंद्रावर गेलं की 5व्या मिनिटाला मतदान करून मतदार बाहेर पडेल, असे काही आपल्याला करता येईल का, यावर विचार झाला पाहिजे. आणि मग आपण म्हणाला तसं पावसाळा असो, उन्हाळा असो, कुठलाही जरी त्या दिवशी पाऊस असेल, काही असेल, तरी मतदानाचा टक्का कसा वाढेल याकरता निवडणूक आयोगाने सुद्धा त्याचा त्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. पण एक मात्र मी सांगतो, जगातील जे सगळ्यात डेव्हलप्ड कंट्रीज सुद्धा आहेत यांच्याकडे सुद्धा निवडणुका या आजही अत्यंत कॉन्झर्वेटिव्ह पद्धतीने घेतल्या जातात. अनेक ठिकाणी तर अजूनही बॅलेट पेपरचा वापर केला जातो. त्यामुळे नवीन एखादी टेक्नॉलॉजी आली की लगेच ती एक्सेप्टच केली पाहिजे आणि ती आपल्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इम्प्लिमेंट केली पाहिजे. हे काही गरजेचं आहे असं मला वाटत नाही. जिथे जिथे जेणेकरून लोकांची त्याच्यात मदत होईल, लोकांना सोपं होईल, तिकडे ती केली पाहिजे. पण आता जसं ज्यामध्ये प्रत्येक वेळी एखादं AI आलं म्हणून आता AI करा, उद्या अजून एखादी नवीन टेक्नॉलॉजी किंवा मशीन लर्निंग सारख्या गोष्टी आहेत
या करता आल्या म्हणून त्या लगेच इम्प्लिमेंट कराव्यात असं मला वाटत नाही. शेवटी बॅलेट पेपरवर अमेरिकेसारखा देश सुद्धा निवडणुका घेतोय आणि वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट डेमोक्रेसी म्हणून म्हणवला जातोय. त्यामुळे हा ठीक आहे, हा विचार करण्याचा विषय. निश्चितच वरुण सरदेसाईजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढून NTTV मराठी सोबत संवाद साधलात त्यासाठी.